काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपसोबत छुपा संबंध, आंबेडकरांच्या आरोपांना संजय शिरसाटांचाही दुजोरा, योग्य वेळी सांगू कुणाचा कुणाशी संबंध, आंबेडकरांच्या आरोपांना काँग्रेसचं सडेतोड उत्तर। साताऱ्यामध्ये शरद पवार देखील तो उमेदवार मान्य, उमेदवारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान। आंबेडकर 7 जागांवर पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या बाबत पुनर्विचार करावा, कार्यकर्त्यांची मागणी हायकमांडला कळवल्याचं विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर, सरकारी पैशातून मोदींचे दौरे सुरू, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही, शिवसेनेला 16 पेक्षा कमी जागा मिळणार नाही, संजय शिरसाट यांनी व्यक्त केला विश्वास। राणेंना आधी तिकिटासाठी वणवण करावी लागली नाही, भाजपमध्ये गेल्यापासून त्यांचं अवमूल्यन झालं, लोकसभा उमेदवारीवरून वैभव नाईकांचा नारायण राणेंना चिमटा। राष्ट्रवादीचा धाराशिव नाशिकचा उमेदवार ठरला, धाराशिवमधून आमदार विक्रम काळे तर नाशिकमध्ये भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब। यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटता सुटेना, भावना गवळींची उमेदवारी घोषित करा, कार्यकर्त्यांची मागणी। पराभूत मानसिकतेतून आढळरावांची चिडचिड होते, त्यांना एवढीच सदिच्छा की गेट वेल सून अमोल कोल्हे यांचा आढळराव पाटील यांच्यावर हल्ला। लहान म्हणून मला सांभाळून घ्या, सगळे एकत्रित या, भाजप उमेदवार नवनीत राणांची नाराज मित्रपक्षांना भावनिक साथ। रश्मी बर्वे प्रकरणात 3 एप्रिलला होणार सुनावणी, रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र करण्यात आलं होतं रद्द। बारामतीमध्ये राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी, सुनील शेळकेंना भोर बेल्हा मुळशी मतदारसंघाची जबाबदारी तर सुनील टिंगरेंकडे खडकवासला मतदारसंघाची जबाबदारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी आग्रही, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं विधान। राष्ट्रवादीमध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता, अर्चना पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरेंनी बाळासाहेब थोरातांची घेतली भेट, वागचौरे यांच्या उमेदवारीला शुभेच्छा देत थोरातांनी दिला पाठिंबा। माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपकडून भरला उमेदवारी अर्ज। यवतमाळमध्ये डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचाराने मुलीचा मृत्यू, कारवाईच्या मागणीसाठी पालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक। अमरावती जिल्ह्यात पती पत्नीची विष प्राशन करत आत्महत्या, आत्महत्येचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट। पंजाबच्या बठिंडामध्ये लेफ्टनंट कर्नल अविनाश वाजपेयींचं अदम्य साहस, पाय गमावलेला असतानाही स्काय जम्पिंग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।